चला चला आज काय बनणार आहे सोनाज रेसिपीमध्ये. भाजीला काही सुचत नसेल तेव्हा असं पटकन डाळीचं पीठ घ्यायचं आणि सुक्कं बेसन बनवायचं. तर आपण आज सुक्कं बेसन बनवणार आहे, म्हणजे पिठलं. नमस्कार, मी स्वाती. सोनाज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत करते. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा. तर बघा, इथं एक कढई ठेवली गॅसवर, गॅस चालू केला. इथं 2 ते 3 पड्या मी तेल घालणार आहे. कांदा, हिरवी मिरची, लसूण सगळं कट करून झालेलं आहे. ते दाखवलं नाही मी. तर बघू शकता, आता तेल टाकून घेतलं. त्यानंतर मोहरी टाकली, मोहरी तडतडली. जिरं टाकलं, जिरं छान फुललं बघा. त्यानंतर ज्या आपण 5 ते 6 मस्त अशा गावठी लसूण पाकळ्या घेतल्या होत्या त्या टाकून घेतल्या. आणि गावठी लसणाला चव खूप छान असते. मी सहसा जास्त पूर्ण साल काढत नाही गावठी लसणाची. तर बघा, आता लसूण छान असा परतल्यानंतर हिरवी मिरची टाकून घेतली बघा. मस्त झणझणीत असं हे सुक्कं पिठलं आपण बनवत आहे. तर हिरवी मिरची टाकलेली आहे. त्यानंतर आता इथं मी कांदा टाकणार आहे मैत्रिणींनो. तर कांदा 1 ते 2 कांदे असे चौकोनी तुकड्यांमध्ये कट करून घेतले. आणि छान असं हे परतवून घ्यायचं आहे मिश्रण. खूप सुंदर होतं मैत्रिणींनो हे पिठलं. खायला अप्रतिम लागतं, मस्त झणझणीत. आणि असं सुक्कं पिठलं कधीतरी खायला एक मजा येते, असं पावसाळ्यामध्ये वगैरे. तर डब्याला पण तुम्ही देऊ शकतात, म्हणजे मुलांनाही आवडेल. आता बघा, इथं मी डाळीचं पीठ घेतलं, म्हणजे चणा डाळीचं पीठ, बेसन पीठ. तर आता त्याच्यामध्ये मी मीठ टाकणार आहे. तर पिठामध्येच मी मीठ टाकणार आहे. आपल्याला अंदाज येऊन जातो आपल्याला कितपत पिठलं बनवायचं आहे. तर त्यानुसार मग मीठ टाकून घेतलं. आता याच्यात मी पाणी टाकून हे मिक्स करून घेणार आहे. तर खूप पण नाही, असं थोडंसं. आता बघा, मी अंदाजानेच पाणी टाकलेलं आहे आणि अंदाजानेच पीठ पण घेतलेलं आहे. तर असं खूप पण पाणी ओतायचं नाही, म्हणजे ते खूप सुक्कं होणार नाही. कमी टाकायचं. आणि याच्यापेक्षाही तुम्हाला सुक्कं हवं असेल, हे तर नंतर गार झाल्यानंतर खूप सुक्कं होतं. तर बघा, मी आता याच्यात पाणी टाकून घेतलं आहे. तर बघू शकता, आता इथं मसाला पण होत आहे आपला. तर पीठ कालवेपर्यंत मला वाटलं थोडंसं मसाला करपला, पण काही नाही. मग मी त्यात थोडंसं लगेच गार पाणी टाकलं, म्हणजे अजिबात काही मग होत नाही. तर आता इथं मी हळद पण टाकून घेतली बघा पिठामध्ये. छान असं मिक्स करून घेत आहे मी, आणि मस्तपैकी. आणि बघू शकता, इथं मी थोडंसं पाणी टाकलं होतं, पण काही करपलेला वगैरे न होता मसाला छान लागला. तर पिठलं एकच नंबर लागलं, नाहीतर मग मी तुम्हाला खरं सांगून दिलं असतं. आता जे आपण मिश्रण तयार केलं होतं डाळीच्या पिठाचं, ते टाकून घेतलं आणि झाकण ठेवून घेतलं. मी इथं लगेच हलवलं नाही. एक 5 मिनटं असं झाकण ठेवून घेतलं. गॅस मध्यम केलेला आहे बघा, नाहीतर खाली मग पिठलं लागू शकतं. तर बघू शकता, मस्त लगेच अशी पिठल्याला एक वाफ आलेली आहे. आणि छान असं बघा, पिठलं थोडंसं घट्ट होण्यात आलेलं आहे मैत्रिणींनो. आणि याच्यासोबत चपाती, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी गरमागरम मस्त छान लागती. तर बघू शकता, आता मस्त हे पिठलं मी आता हलवून घेत आहे. तर अजून याला मस्त छान होऊ द्यायचं, म्हणजे हे खूप छान सुक्कं होतं. आणि आपल्याला आता जरी वाटत असेल की हे घट्ट आहे, म्हणजे असं सुक्कं नाही झालं, तर तुम्ही पुढं बघणारच. नंतर गार झाल्यानंतर एकदम असं भुर्जीसारखं हे पिठलं होतं. खूप छान होतं. एकसारखं मस्त हलवून घ्यायचं. तर मैत्रिणींनो, तुम्हाला हे सुक्कं पिठलं रेसिपी आवडली का? माझी जर आवडली असेल तर मोठ्या मनाने, मोठ्या प्रेमाने लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अजून जर तुम्ही आपल्या सोनाज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करून घ्या. आणि हाईप डन करायला विसरू नका. रेसिपी ॲडसहित बघा मैत्रिणींनो. तुम्ही कुठून बघत आहात ते पण मला सांगा, म्हणजे मला कळेल माझ्या ताई कुठून रेसिपी बघत आहेत. तर आता बघा, मी परत झाकण ठेवलं, वाफ येऊ दिली. आणि मस्त अशी कुणाकुणाला पिठल्याची खरड आवडते नक्की सांगा. मला तर खूप आवडते, आणि नंतर ते खरड बरोबर निघून येते. तर खूप छान लागते. तर मला नक्की सांगा कुणाकुणाला खरड आवडते. तर मस्त आता हे बघा, पिठलं मी हलवत आहे. आणि पिठलं आपलं आता तयार होत आहे. असं मस्त त्याला मिक्स करून घ्यायचं. आणि वरतून मस्त तेल घेऊन गरमागरम बाजरीच्या भाकरी किंवा ज्वारीच्या भाकरी किंवा तांदळाच्या भाकरींसोबत हे पिठलं तुम्ही खाऊ शकतात. मस्त आता याच्यावर जाणार आहे अशी हिरवीगार कोथिंबीर
आणि हे झणझणीत पिठलं सुक्कं पिठलं आपलं तयार झालेलं आहे. नक्की डब्याला बनवून बघा आणि रेसिपी कशी वाटली सांगा मला. आवडली तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. तसे तर तुम्ही खूप छान छान कमेंट करतात आणि तुमच्या कमेंट मला खूप प्रेरणा देतात. छान वाटतं कमेंट वाचून की तुम्ही एवढा वेळात वेळ काढून एवढ्या मोठ्या कमेंट एवढ्या छान छान कमेंट करतात. खरंच मन भरून येतं, हृदय भरून येतं. तर बघू शकता. आणि गुरुपौर्णिमेच्या माझ्या सर्व ताई दादांना खूप खूप शुभेच्छा. कारण व्हिडिओ आजच येणार आहे आणि गुरुपौर्णिमा आहे. श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.